नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो। अमृतानुभवाचं हे 5वं प्रकरण सुरू आहे। या 5व्या प्रकरणामध्ये ज्ञानोबा आपल्याला सच्चित आणि आनंद या 3 पदांचं विवरण करतायत। या पदांचं विवरण आणि त्यांच्या संबंधीच स्वरूप जे आतापर्यंत आपण ऐकलं, त्यानंतर आता ज्ञानोबा आपल्याला जी 39वी उभी आहे त्या उभीमध्ये असं सांगतायत, सर्व सिद्धांताच्या उजेरिया, सर्व सिद्धांताच्या उजेरिया सांडोनिया निदसुरिया, आपल्या हाती चोरिया आपण शिजो। ही अतिशय महत्वाची अशा दृष्टीने आहे की ज्ञानोबांनी या ठिकाणी आत्म्यासंबंधी ब्रह्मासंबंधी दर्शनकार जे होऊन गेले शास्त्र निर्माते शास्त्रकार, त्यांची मतं आपल्याला ते कळवत आहे, सांगताय। पहिलं मत वेदांताचं जे मत आहे, वेदांतामध्ये आत्म्याचं स्वरूप, आत्मा कसा आहे, निर्गुण निराकार अव्यक्त असंग वगैरे वगैरे त्याचे। तेव्हा वेदांत शास्त्राप्रमाणे बाकीचे जे दर्शनकार आहेत ते त्यांना मान्य नाही, ते आपापली मत मांडतात। काल आपण हे जे विरोचनादी देहात्मवादी लोक आहेत त्यांचं मत पाहिलं। देहात्मवादी म्हणजे देहालाच आत्मा मानणारे, मी जे म्हणतात अहम जो आहे तो त्यांचा देहासंबंधी असतो। आणि देह म्हणजे विशेषतः अन्नमय कोशाला ते जास्त महत्व देतात, कारण अन्नमय कोशानेच हा देह बलिष्ठ होतो, पोसला जातो, म्हणून ते देहाचंच महत्व वाढवतात। ते म्हणतात हा देहच आत्मा आहे, असा कालचा विचार आपण पाहिला। आता पुढच्या काही आणखी दर्शनकारांची मत ते सांगत आहेत। दुसरं मत आहे दर्शनकारांचं, ते इंद्रियवादी आहेत। इंद्रियांना आत्मा म्हणतात ते। तुम्हाला देह आत्मा नाही आवडत ना, तुम्ही इंद्रियांना तरी मग आत्मा म्हणा, पण इंद्रिय आमची 14 इंद्रिय आहेत, मग कुठल्या इंद्रियाला आत्मा म्हणायचं? मग आत्मा असा विभिन्न होऊन जाईल का, परिच्छिन्न होईल का? तो आत्म्याला अनेक ठिकाणी विभागाल का तुम्ही, असं आपले शास्त्रज्ञ सांगतात वेदांताचे। आत्मा तर एकच एक आहे, त्याला एकही म्हणता येत नाही, एकाच्याही पलीकडचा आहे असं त्याचं वर्णन झालं आतापर्यंत।
असा जो आत्मा आहे त्या आत्म्याला इंद्रियांचं स्थान कसं देतात? इंद्रिय आत्मा आहे असं म्हणणारे जे लोक आहेत दर्शनकार, त्यांच्या मते असं आहे की इंद्रिय मेली की मनुष्य मेला. आता इंद्रिय मेली तर एक इंद्रिय मेलं तर मनुष्य थोडंच मरतो. सगळी इंद्रिय तर एकदम मरत नाही. तेव्हा हे जे त्यांचं मत आहे हे चुकीचं आहे. तेव्हा पुढचं जे मत आहे ते आहे तिसरं, हिरण्य गर्भोपासक तो प्राणवादी. ते प्राणाला आत्मा म्हणतात. आपल्या देहामध्ये हा जो प्राण आहे तो प्राणच आत्मा आहे. कारण सगळे लोक आपल्याकडे सदाशाच प्रसाद, एखादा मनुष्य गेला म्हणजे काय गेला? त्याचा प्राण गेला. प्राण गेला म्हणजे मेला. म्हणजे हा प्राणच मुख्य आहे आणि तोच आत्मा आहे, अशा प्रकारचं वर्णन काही दर्शनकार करतात. प्राणाला आत्मा मानल्यामुळे जगणं आणि मरणं प्राणाच्या हातात येऊन जातं. आणि प्राण म्हणजे वायू आणि चेतना म्हणून तयार झालेला असा एक प्रवाह आहे. त्या प्रवाहाला तुम्ही कसं काय आत्मा म्हणणार? तात्पर्य, या प्राणामध्ये जी चेतना आहे ती आमच्या आत्म्याची चेतना आहे. आत्मचैतन्याने तो प्राण, तो वायू आपण जो श्वास घेतो तो वायू, आणि घेतलेल्या श्वासामध्ये आत गेल्यानंतर त्याला आत्म्याची चेतना प्राप्त होते, तो चैतन्यमत होतो आणि म्हणून त्याला प्राण असं नाव दिले गेले. तेव्हा प्राण हा आत्मा कसा होऊ शकेल? मग जर प्राणाची चेतना त्याला मिळते वायूला, तर तो वायू कसा आत्मा होईल? तात्पर्य, हेही मत चुकीचं आहे असे आपले शास्त्रज्ञ मानतात. त्यानंतर काही शास्त्रज्ञ मनात्मवादी आहेत. मनालाच आत्मा मानणारे. प्राणाला आत्मा मानला काही म्हणतात नाही हो, प्राण नाही. प्राणाचा सख्खा भाऊ जो आहे ना ते मन आहे. कारण मन आणि प्राण हे दोघं समान असतात आणि ते दोघं एकमेकांच्या अधीन असतात. म्हणून मन हे मुख्य आहे आपलं. मनामुळे सगळे हे कार्य घडतात, मनामुळे सगळं हे जीवन चालतं असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा मनाला प्राण समजणारे अनेक दर्शनकार आहेत. तात्पर्य, मन हे सुद्धा एक इंद्रिय आहे. मग इंद्रियांनाच प्राण आत्मा म्हटलं मागे, ते काय चुकलं? नुसतं मन कसं प्राण आत्मा होऊ शकतो? तेव्हा मनही आत्मा नाही असं आपलं वेदांत शास्त्र सांगतं. त्यानंतर मग क्षणिक विज्ञानवादी बौद्ध येतात. बौद्धांचं एक मत आहे, ते म्हणतात बुद्धी मग माना. प्राण, काही प्राणाला आत्मा मानलं, काही मनाला आत्मा मानलं. हे बुद्ध लोक म्हणतात, ते म्हणतात ही जी बुद्धी आहे ना ती बुद्धीच आत्मा आहे. तात्पर्य, बुद्धी ही सुद्धा एक इंद्रियाचा भाग आहे, म्हणून ती सुद्धा आत्मा होऊ शकत नाही. त्यानंतर या बुद्धांमधला आणखी प्रवास आहे की शून्यवादी आहे. ते म्हणतात आत्मा वगैरे काही नाही, शून्य आहे. तेव्हा शून्यातून हे जग निर्माण झालेलं आहे. आपला देहही शून्यातून निर्माण झाला असं ते म्हणतात. आता हे मत, शून्याचं जे मत आहे त्या मताला विरोध करणारे म्हणतात की जर आत्मा असेल, शून्य म्हणजे काहीच नसलं, आत्मा जर काहीच नाहीये तर त्याला जागणारा कोण? मग
शून्याला कोण जाणे, कोणते जाणणार पाहिजे ना, किंवा हे शून्य आहे. याचा अर्थ असा की जाणकार त्याचा शून्याचा जाणकार कोणतरी असतो आणि म्हणून तुम्ही शून्याला आत्मा म्हणता. तेव्हा तुमचं मतही बरोबर नाहीये. तेव्हा हे शून्याकार मतवादी जे आहे त्यांचे मताचा या ठिकाणी आपल्या वेदांत शास्त्राने अमान्यता देऊन नकार दिलेला आहे. त्यानंतर प्रभाकर नैयायिक नावाचे आणखी दर्शनकार आहे. ते म्हणतात आत्मा जड आहे. तर काय करावं, आणि त्या आत्म्यामध्ये जे ज्ञान असतं ना ते खरं तत्व आहे आत्म्याचं. आता हे जे जड आणि नैयायिक आहे त्यांचं हे जे मत आहे की आत्मा जड आहे. अरे जड काहीच कार्य करू शकत नाही, जड कुणालाच प्रेरणा देऊ शकत नाही. एखादा दगड जर आपण देव समजून करतो तिची पूजा अर्चा वगैरे, परंतु तो दगड आपल्याला काय सांगेल, काय आपल्याला मार्गदर्शन करेल, कुठली चेतना देईल तो. तात्पर्य हेही मत बरोबर नाहीये. आणि म्हणून वेदांतवादी यांचं जे मत आहे, वेदांताचं जे मत आहे तेच खरं मत आहे असं ज्ञानोबा मानतायत. अशा प्रकारचा हा 39व्या ओळीचा ज्ञानोबांनी सांगितलेला अनेक दर्शनकारांचं जे मत आहे ती सांगितली. आणि शेवटी आपलं जे मत आहे की आत्मा हा अवर्णनीय आहे, तो आपल्या देहापेक्षा भिन्न आहे, तो देहात राहत असूनही देहाशी असंग आहे, अलग आहे. तेव्हा आपल्या या आत्म्यासंबंधीचं वर्णन आपल्या शास्त्रज्ञांनी भरपूर केलेलं आहे. तेव्हा आत्म्याबद्दलची अनेकांची मतं पाहिली आपण. तुकाराम महाराज असं म्हणतात, बहुतांची बहुत मते. या आत्म्याबद्दलच जास्त चर्चा आहे, आत्म्याबद्दलच जास्त मतमतांतर आहेत. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा सांगितलंय की बहुतांची बहुत मते. अनेक शास्त्रकारांनी या आत्म्याबद्दल ब्रह्माबद्दल अनेक मत मांडलेली आहेत. अवघी रीते पोकळ. तुकाराम महाराज म्हणतात की सगळी जी मत आहेत बाकीच्या लोकांची ती रीती आणि पोकळ आहेत. रीत म्हणजे न भरलेली, रिकामी, आणि पोकळ मत आहे ती, त्या मतांमध्ये काही अर्थ नाही असं तुकाराम महाराज म्हणतायत. अशा प्रकारचा हा आत्म्यासंबंधीचा वाद ज्ञानोबांनी या ओळीमधून प्रगट केला आणि शेवटी सांगितलं की आत्मा हा ह्या लोकांनी वर्णन केल्याप्रमाणे तसा नाही. आता ज्ञानोबा 40वी ओळी सांगतायत. या 40व्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी आपल्याला सांगितले, दृष्टांत देऊन सांगतात. बघा, न लविता उसू, न लविता उसू तै जैसे नसे रसू, तेथीचा मिठावशू तोची जाणे. काय म्हणतात ज्ञानोबा? न लविता उसू. आपण शेतामध्ये ऊस लावतो, ऊसाला काही बी असतं का? आश्चर्य. हा ऊस नावाचा जो गोड असा तोता असतो तो आपण कसा लावतो, कसे लावतात ते शेतकरी पाहिले का? त्याचे खांडोळे करतात, तुकडे, आणि डोळे ज्या बाजूला असतात ना ते डोळा असलेला तुकडा असा जमिनीत गाडतात.
वास्तविक आम्ही इतर दुसरी जी वनस्पती आहे त्यांची फळं येतात, बी असतं, बियाणं असतं, पण ऊसाला कुठलंच बियाणं नाही. बी बियाणं नसलेला हा ऊस, तो ऊसच आपण तोडतो, त्याची खांडोळी करतो आणि तिथे तुकडे असतात त्याचे डोळे असलेले. डोळे म्हणजे त्याला तिथं हे काढलं, पेरं म्हणतात त्याला. तर ती पेरं अशी जमिनीमध्ये लावायची बस, आणि त्याला मग अंकुर फुटतात, डिऱ्या फुटतात. ज्ञानो म्हणतात तो जेव्हा सवंग सगळा होता तेव्हा त्याच्यामध्ये रस होता. आज तो ऊस म्हटला की रसच, ऊसाला दुसरा अर्थ नाही. ऊस म्हणजे रस. मग तो जेव्हा संपूर्ण ऊस होता त्यावेळेला रस होता, आणि जेव्हा त्याचे तुकडे करून लावले गेला त्यावेळेला काय त्यात रस नव्हता, रसच होता त्याच्यामध्ये. तेव्हा हा जो त्याच्यातला रसपणा आहे, रसाळवृत्ती आहे त्या ऊसाची, ती जशी त्याची स्वाभाविक आहे ती आपल्याला काढून घेता येत नाही. कोणी जर म्हटलं की नाही आता आपल्याला हे रसा ऊस नको आहे, आपल्याला दुसरे कुठल्या तरी प्रकारचे ऊस पाहिजे, कस काय तयार कराल? त्यातला जो रस आहे तो कस काय काढून तुम्ही त्याला लावाल, आणि तो उगवणार पण नाही ना. असा जर सुकलेला कांदा लावला तर तो उगेल का? तात्पर्य रस असलेला जो कांदा आहे, जो पेरा आहे, तोच लावावा लागतो, आणि त्याच्यातूनच पुढे ऊस तयार होतात. ज्ञानोबा म्हणतात तसा तो आत्मा आहे. आत्मा हा जसा त्या ऊसाचा आणि तो गोडी असलेला रस त्या ऊसाचा हे जसे एकरूप असतात. ऊस म्हटला की रस, आणि रस म्हटला की ऊस आला पाहिजे. दोन वेगळे करता येत नाही. तुम्ही जर म्हटलं की बा अहो ऊसवाले आम्हाला फक्त रस द्या, फक्त ऊस नको, ते घाणीमध्ये घालतात, ते रस काढून देतात ना आपल्याला. मग त्यावेळेला आपल्याला तो ऊस देत का ते? अरे पण तुम्हाला जो रस मिळतो तो त्या ऊसाच्या पासूनच मिळतो, आणि दुसऱ्या कुठल्या पदार्थापासून तो तसा ऊसाचा रस मिळणार नाही. ऊस म्हटला की रस, आणि रस म्हटला की ऊस, हे जसे एकरूप आहेत त्याप्रमाणे तो आत्मा जो आहे तो सुखरूप आहे. सुख आणि आत्मा एकरूप आहेत. आत्मा आणि त्याचं सुख हे दोन नाही. जसं ऊस आणि रस हे एकरूप आहेत. हा दृष्टांत ज्ञानोबा देऊन राहिले आपल्याला ऊसाचा. हा सुंदर आहे. तेव्हा हा परमात्मा जो आहे हा आपल्याही देहामध्ये आहे, आणि आपल्या देहामध्ये असलेला त्याचा जो सुखाचा भाग आहे, त्या सुखाच्या आत्म्याच्या प्रवाहाने आपल्या देहामध्ये, आपल्या इंद्रियांमध्ये, आपल्या ज्ञानेंद्रियांमध्ये सुखाची वृष्टी होते. आणि म्हणून आपण जे जगातले विषय भोगतो, डोळा रूप पाहतो, कान शब्द ऐकता, नाक सुगंध घेत, जीभ गोडी चालते, हात स्पर्श घेतात, ही इंद्रियांची विषयांची सुख आहेत. ही सुख त्या आत्म्यामुळे येतात, कारण आत्मा सुखरूप आहे. आत्मा सुखरूप असल्यामुळे, आणि तो सगळ्या देहामध्ये पसरलेला आहे. तो आत्मा काय असा एक गोळा नाही कुठे ठेवलेला देहामध्ये.
तो सगळा देहामध्ये पसरलेला आहे. आणि देहामध्ये पसरलेला असल्यामुळे सगळ्या इंद्रियांमध्ये आला तो. आणि सगळ्या इंद्रियांमध्ये आल्यामुळे तो सगळ्या इंद्रियांनी जगाचे हे जेवढे विषय आहेत त्यांचा भोग घेतो आपण, आणि आपल्याला ते सुख वाटतं. तर हे जगातलं जे सुख आहे तेही आत्म्याच्या सुखामुळे आपल्याला मिळतं, हा विचार ज्ञानोबा सांगतो. परंतु इंद्रियांच्या माध्यमातून ते आपल्याला मिळत असल्यामुळे त्याला वैश्विक सुख म्हटलं गेले, विषयांपासून मिळणारं सुख म्हटलं गेले. आणि हे जे विषय आणि इंद्रिय आहेत यांचा संबंध क्षणिक होतो, कायम राहत नाही. एखादं रूप आपण डोळ्याने पाहत असताना ते काय कायम पाहत जातो का? किंवा एखादी चव घेत असताना ते काय तोंडामध्ये धरून ठेवतो का? काय तात्पर्य असं की इंद्रियांची जी सुख आहे ती तात्कालिक आहे, क्षणिक आहेत, क्षणभंगूर आहेत, नाशवान आहेत. आणि ती सुख म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो त्यावेळेला सुद्धा आत्म्याचाच विचार करायला पाहिजे आम्ही. परंतु हा जो आत्मराज आमच्यामध्ये आहे तो अखंड सुख देणारा आहे. ज्ञानोबा पुढे सांगतात 41वी ओवी पुन्हा दृष्टांत देतात. का सज्जिता वीणा तो नादू जो अबोलपणा तया तेणीच जाणा होवावे लागे. का म्हणतात ज्ञानोबा? ज्ञानोबा म्हणतात का न सज्जिता वीणा तो नादू जो अबोलपणा तया तेणीच जाणा होवावे लागे. ओवी किती वेळ वाचली तर ती सोपी असूनही कळत नाही. त्यामध्ये आलेले जे शब्द आहेत ते सोपे. म्हणतात आपण विडा घेतला, विडा घेतल्यानंतर त्या ज्या तारा असतात विडायला त्या तारा आपल्याला अशा छेडाव्या लागतात, मग त्याच्यातून नाद येतो, त्याच्यामधून योग सूर निघतात. आता वीणेचे हे जे सूर आहेत तारांमधून येणारे ते वीणा आम्ही न छेडताना, त्या तारा न छेडताना तो नाद ऐकायला येत नाही. मग तो नाद न छेडताना सुद्धा जर ऐकायला येत नाही तर असं म्हणायचं का की वीणेमध्ये नादच नसतो, वीणा नाद रहित आहे, असं म्हणता येत नाही. कारण तो नाद त्याच्यामध्ये आहे आणि आम्ही छेडला म्हणजेच येतो, त्यासाठी त्याच्यामध्ये तो असलाच पाहिजे नाद. वीणेचा नाद जसा त्या वीणेच्या तारांमध्ये भरलेला आहे, नाद म्हणजे आवाज, सूर, तो सूर तो आवाज जसा त्या तारांमध्ये भरलेला असतो. फक्त आपण काय करायचं, ती तार छेडायची, म्हणजे काय करायची, तिला झंकारित करायची, मग ती आवाज देते. तर हा जो तारांचा सूर आहे, नाद आहे, तो छेडण्यापूर्वी त्या तारेतच होता. आणि म्हणून तारेतून आला तो, तर आपल्या बोटातून आला नाही, त्या तारेमध्ये तो सूर आहे. तसं ज्ञान म्हणतात की हा जो आत्मराज आहे त्याच्यामध्ये सुख आहे. जसं त्या वीणेच्या तारेमध्ये नाद राहतो आणि तो छेडला म्हणजे आवाज येतो, तसा आमच्या देहामध्ये असलेला हा आत्मराज जो आहे ना तो मुळातच सुखपूर्ण आहे, त्याच्यामध्ये सुख राहतो. आणि मग ते सुख आम्हाला अनेक प्रकारच्या इंद्रियांच्या छेडण्याने ते प्राप्त होते. इंद्रिय काय करतात, सगळ्या देहामध्ये तो सुखाचा प्रवाह पसरलेला आहे आत्म्याचा, त्यामुळे त्या इंद्रियांच्या माध्यमातून मग आम्हाला त्या सुखाची प्रचिती येते, अनुभव येतो, असं ज्ञानोबा म्हणतात.
तेव्हा वीणेचं उदाहरण दिलं, उसाचं उदाहरण दिलं ज्ञानोबांनी. या उदाहरणामधून आपल्याला ज्ञानोबा असं समजून आले की मुळात आत्मराजच खरा आहे आपल्या देहामध्ये असलेला, त्याच्यामध्ये सगळं साठवलेलं आहे. सुख म्हणा, ज्ञान म्हणा, सौंदर्य म्हणा, काय ज्या जगातल्या अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्या आत्म्यामध्ये भरलेल्या आहेत. आत्मा त्या गोष्टींनी एकरूप झालेला आहे. पुढचं उदाहरण देतात आणखी. ज्ञानोबा उदाहरण द्यायला लागले की जो विषय आहे तो इतका सोपा होऊन जातो. ज्ञानोबा आपल्याला काय समजून सांगून राहिले की आत्म्यामध्ये सगळं भरलेलं आहे. तुम्हाला जे जगामध्ये मिळतं ना ते सगळं आत्म्यात आहे. ते जे सुख आहे ते सगळं आत्म्यात भरलेलं आहे. म्हणून त्या आत्म्याकडे चला, त्या आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या, हा ज्ञानोबांचा सांगण्याचा हेतू आहे. आता पुढचं उदाहरण 42व्या ओळीमध्ये ते सांगताय. नाना पुष्पाची उदरा, नाना पुष्पाची उदरा, न येता पुष्पसारा, आपणची भवरा होवावे पडे. ओळी सोपी आहे फार, परंतु ती रचना ओळीची जी आहे ना त्यामुळे ती आपल्याला अवघड वाटते. किती वेळ वाचा पहा तुम्ही. नाना पुष्पाच्या उदरा, न येता पुष्पसारा, आपणची भवरा होवावे पडे. काहीच करणार नाही, पण ओळी अतिशय सोपी. बघा काय म्हणतात, अनेक प्रकारची पुष्प म्हणजे फुलं असतात. आता बघा तुम्ही, आता सध्या मोगऱ्याला खूप कळ्या आणि फुलं निघाली येतात ना, त्यांचा तो विशिष्ट प्रकारचा काल असतो. त्या कालामध्ये ती फुलं उमलतात. पण ज्या वेळेला ते फुल उमललेलं नसतं, ज्ञानोबा सांगलेले, नाना पुष्पांच्या उदरा न येता पुष्पसारा. पुष्पसारा म्हणजे मध, पुष्पाचा सार. पुष्पामधून प्राप्त होणारा जो आपल्याला गोड पदार्थ, गोड अशी चव मिळते, त्याला मध म्हणतो. हा सगळा मध या मधमाशा कापतात. त्या मधमाशाला बरोबर माहिती असतं की कुठल्या फुलावर जायला पाहिजे, कुठे बसलं पाहिजे, कुठून तो मध बरोबर कापतात त्या, आणि तो मध घेऊन त्या आपल्या पिलांना किंवा आयांना खाऊ घालतात. एवढ्यासाठी ते मोठे पोळ बांधतात. माणूस फार दुष्ट आहे, त्यांचं जर उजाड करून टाकतो, त्यांचं मध चोरून घेतो, आपल्याला खाण्यासाठी गोड लागतं म्हणून. जीव तरी केवढा असतो, आणि ते फुल, आणि त्या फुलामध्ये काय मध असा मोठा करंडा भरलेला आहे का? एक थेंबाचं सुद्धा नसेल, थोडासा असेल. त्या मधमाशा बिजाला त्या फुलावर बसतात आणि तिथला तो मध चाकून तोंडात धरून त्या मुलं आपल्या तिच्या पोळ्यामध्ये घेऊन जातात. ज्ञानोबा सांगून राहिले, जोपर्यंत तो फुल उमलत नाही, नाना पुष्पाच्या उदरा, उदर म्हणजे पोट, त्या फुलाच्या पोटामध्ये तो मध येतो. पण ते फुलानं उमललेलं नाहीये. उमललेलं नसल्यामुळे तो मध इतरांना चालता येत नाही. त्या भुयांना, त्या मधमाशांना खाता येत नाही. कारण म्हणजे कळी असते तोपर्यंत कसं काय खाणार ते? बंदिस्त असतो तो मध. ज्ञानोबा सांगून राहिले की मग तो जो मध आहे ना, फुलाचा मध, तो भवरा म्हणजे भुंगा होतो. ती कळी जी आहे ना, तिला आलेलं, आतून आलेलं जे मध आहे ना, ते मध ती कळीच भुंगा होऊन खाते. म्हणजे त्या कळीलाच ती आजूबाजूला पसरवते ती कळी. जोपर्यंत ते फुल उमलत नाही,
कारण उमलल्याशिवाय इतरांना खाता येत नाही. इतर मुंगे म्हणा या मधमाशा म्हणा तर उमललं की मग त्याच्यावर जाऊन बसतात. पण जोपर्यंत ते मिटलेलं आहे तोपर्यंत तो जो मध आहे तो मध त्या फुलाचा मध त्या फुलासाठीच उपयोगाला येतो. ते त्याचं फळ येते, ते त्याला उपयुक्त येते. म्हणून जानवा म्हणतात ते मध जसं त्या फुलाचं गोडवा देणार एक तत्व आहे. फूल आणि मध काही संबंध नाही खरं. म्हणजे किती गोड असतं ते मध. आपण सगळ्यांना माहितीच आहे मध किती गोड असतं. कुठून कसं काय येत असेल त्या फुलामधून तो थेंब मधाचा थेंब ते पण फुलामध्ये कसं काय निर्माण होत असेल. तेव्हा जानवा सांगतात की हे मध जसं त्या फुलामधून फुलाच्याच अंतःकरणामधून जसं वर येतं आणि जोपर्यंत ते उमललेलं नसतं तोपर्यंत त्याची गोडी त्याचा तो स्वभाव ते त्याला उपयोगाला येतो. पण ते उमललं कि मग इतरांसाठी ते कामाला येतं. तसा हा जो आत्मराज आहे ना त्याच्यामध्ये असलेलं जे सुख आहे, ज्ञान आहे किंवा काळजी आहे ते त्या आत्म्यामध्ये एकरूप झालेले आहे. परंतु हा आत्मराज अतिशय दयाळू आहे आणि मग तो इंद्रियांच्या माध्यमातून सगळ्यांना ते वाटतो. अशा प्रकारे आत्मा खरा आहे. आत्म्याला ओळखा असं ज्ञानोबा आपल्याला या सगळ्या दृष्टांतातून हे सांगून राहिले की अरे खरा तो आत्मा आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं भरलेलं आहे. बर तेव्हा नाना पुष्पाच्या उदरा नेता पुष्पसारा आपणची भोवरा होवावे पडे. त्यावेळेला जेव्हा ते उमललेलं नसतं त्यावेळेला त्याला स्वतःला त्या फुलाला भोवरा व्हावं लागतं. म्हणजे भोंगा व्हावा लागतं. त्या मधाची गोडी ते फुलत जातं. मग त्यावेळेला जोपर्यंत ते उमललेलं नसतं तोपर्यंत. किंवा आता पुढचं उदाहरण देतात. 6 ओव्या जवळ ज्ञानोबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. पुढची 43 ओवी पाहता. ही तर आपल्या घरातली सगळ्यांची परिचयाची अशी दृष्टांताची ओवी आहे. ज्ञानोबा म्हणतात नाना न रांधता रस सोये, नाना न रांधिता रस सोये, ते गोडी पाके कैशी आहे, ते गोडी पाक कैशी आहे, हे पाहणे ते नव्हे आणि का जोगे. आपण घरामध्ये नाना प्रकारचे गोड पदार्थ तयार करतो. काय काय करतो? गोड पदार्थ, पुष्कळ गोड पदार्थ आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये तयार करतो. हे जे गोड पदार्थ आपण तयार करतो ज्ञानोबा अनेक मिष्टांना आपण घरामध्ये तयार करतो. लाडू, अनारसे, शंकरपाळे, आणखी काय काय अनेक प्रकारचे गोड मिष्टान्न पदार्थ आपण तयार करतो. आता सगळं साहित्य आणून ठेवलेले गोड पदार्थ करण्याचं. बसले आता आपल्याला तो पदार्थ तयार करी. मिष्टान्न करण्याचे सगळे पदार्थ तिने आपल्या एखाद्या परातीमध्ये भरलेले आणलेले सगळे आता. आणि आता त्या परातीतनं ती एक एक गोळा घेईन मग लाडू करेल. कुठे हे काय म्हणतात त्यांना गोड ते करी काय जे करेल तिला वाटेल ते. आता ज्ञानोबा म्हणतात ते मिष्टान्न पदार्थ जेव्हा तयार होतील तेव्हा आपण ते खाऊन त्यांची गोडी कापू.
परंतु ही जी गोडी मिष्टान्नामध्ये आलेली आहे ती मिष्टान्न करण्यापूर्वी नव्हती का, असं विचारतात. ते जे तुम्ही परातीमध्ये घेऊन बसलेला आहात गोड पदार्थ करायला, त्याच्यामध्ये गोडी नाही का, असलीच पाहिजे. त्याच्यातच गोडी नसेल तर मग तो मिष्टान्न पदार्थ तयार झाल्यानंतर तरी गोडी कशी काय येईल तिथं, आहे की नाही. अहो तो लाडू बनवल्यानंतर गोड लागतो आणि तो बनवलेला नव्हता, वळला नव्हता, असाच पडलेला होता तेव्हा तो गोड नव्हता का, तेव्हाही तो गोड होता. तात्पर्य असं की आपले मिष्टान्न पदार्थ बनवण्यापूर्वी जे साहित्य आपण घेतो त्यामध्ये जी गोडी चव वगैरे असते ती चव मिष्टान्न बनल्यानंतरही असते आणि मिष्टान्न बनवण्यापूर्वीही असते. तसा हा आत्मराज जो आहे ना त्याच्यामध्ये ती चव अखंड आहे. बरं, तेव्हा ज्ञानोबा सांगून राहिले आपल्याला या सगळ्या उदाहरणातून हे सांगून राहिले की बाबा त्या आत्म्यामध्ये सगळं भरलेलं आहे, ती गोडी भरलेली आहे, ते ज्ञान भरलेले आहे, ते सौंदर्य भरलेलं आहे का, ती शक्ती भरलेली आहे का, नाना पदार्थ भरलेले त्याच्यामध्ये. तेव्हा त्या आत्म्याकडे चला. तेव्हा गोडी करण्यासाठी त्या मिष्टान्न पदार्थाची गोडी जशी ते गोड पदार्थ बनवण्यापूर्वीही असते. तेव्हा हे उदाहरण दिल्यानंतर मग आता 44वी मध्ये ज्ञानोबा आता आपल्या मूळ पदावर येतात. आधी दृष्टांत दिले, 6 दृष्टांत दिले. हो, या 6 दृष्टांतामधून त्यांनी आपल्याला असं दाखवून दिलं की जसे त्या पदार्थामध्ये त्या पदार्थाचा गोडवा कायम राहतो त्याप्रमाणे हा आत्मा जो आहे, आत्मा जो आपल्या देहामध्ये आहे त्याच्या ठिकाणी त्याचं सुख, त्याचं ज्ञान, त्याचं सौंदर्य, त्याची शक्ती, काय नाना प्रकार त्याच्यामध्ये एकरूप असतात. आता ज्ञानोबा म्हणतात 44व्या ओळीमध्ये तैसे सुखपणा येवो, तैसे सुखपणा येवो लाजे, आपले सुख पावो, तई आणि का चाखो सुवो येईल काही. सोपी फारशी एकदम अर्थ नाही कळत. बघा, तैसे सुखपणा येऊ लाजे, आपले सुख पाहू, तई आणि का चाको सुवो येईल काही. ज्ञानोबा असं म्हणून राहिले या ठिकाणी तो जो आत्मराज आहे ना त्याच्यामध्ये जे सुख भरलेलं आहे ना त्याच ते सुख जे आहे ना ते सुखपणा यायला जणू काय नसत की माझ्याकडे सुख आहे असं म्हणत नाही तो आत्मा. जणू काय त्याला असं म्हणण्यामध्ये थोडा संकोच येतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीजवळ खूप पैसा आहे, धन खूप आहे, मग तो लोकांना असं म्हणतो का, अहो मी धर्माने बर का, माझ्या खूप पैसा आहे, माझ्या खजिन्यामध्ये खूप पैसा आहे असं सांगत सुटतो का तो? नाही, कारण असं सांगणं म्हणजे थोडस संकोचाचं, लाजेचं काम आहे. त्याला आपल्या अशा प्रकारे संपत्तीचा अशा तऱ्हेनं उडवणूक करणं लाजीरवाण वाटतं. म्हणतो कशाला सांगत बसा इतरांना, आणि मग आपण जर लोकांना सांगत बसलो तर ते राहू देते का लोक, चांगले लोक असले तर बरं,
वाईट लोकांनी ऐकलं मग म्हणजे घेऊन जाते ना असं. ज्याप्रमाणे तो श्रीमंत मनुष्य आपल्या धनाची अशी वाहवा करत नाही, त्याचा प्रसार करत नाही, प्रचार करत नाही, गप्प राहतो. धन आहे ना ते, मग ते धन अनेक प्रकारे आपल्याला अभिव्यक्त करता येईल ना, खाण्यातून, पिण्यातून, नाना प्रकारच्या पोशाखातून, आपल्या नाना प्रकारचे जे व्यवहार आहेत त्या व्यवहारातून त्या धनाचा प्रकाश पसरेल ना. लोकांना सांगायलाच कशाला पाहिजे मी धनवान आहे. तसंच म्हणता की तो आत्मराज आहे ना, त्याच्यामध्ये जे सुख भरलेले आहे ना, त्या सुखाची लोकांना कल्पना देण्यामध्ये त्या आत्मराजाला लाज वाटते. अरे माझ्यामध्ये सुख भरलेलं आहे, तुम्ही घ्या ना, कशाला म्हणायचं. घ्यायचं नसेल तर तू त्या आत्मराजाकडे पाहणार सुद्धा नाही, आणि पाहतच नाही आम्ही. खरं सुख तिथं भरलेलं असून सुद्धा आम्ही सगळे जेवढे आज लोक आहोत त्या लोकांना प्रत्येकाला आत्मा असूनही त्या आत्म्यामध्ये ते सुख भरलेलं असूनही त्या सुखाकडे पाहण्याची इच्छाच होत नाही. वास्तविक सुख आत्म्यात भरलेलं असत आणि तो सुख कुठं पाहतो त्या संसारातल्या भोगांमध्ये, विषयांमध्ये. आता काय करणार. वास्तविक इंद्रिय आणि विषय यांच्या मिलनामध्ये जे सुख मिळतं ते खरं सुख नव्हे. खरं सुख आत्म्यात आहे, परंतु आम्ही त्या आत्म्याकडे पाहतच नाही, त्याची आठवणच नाही, त्याचं स्मरण नाही आम्हाला, तो माहिती नाही आम्हाला, नेमका आत्माच नाही आम्हाला. सुख मात्र पाहिजे आम्हाला. तर अशा पद्धतीने आम्ही जगतो, वागतो. त्यामुळे तो बिचारा लज्जित होऊन जातो की माझ्यामध्ये सुख आहे हो असं म्हणायला लाजतो. तो आहे त्याच्यामध्ये सुख भरलेलं, तेच ज्ञान सांगून राहिले. तैसे सुखपणा येवो लाजे. तो सुखाचा सुखपणा त्याच्यामध्ये येऊन जो सांगायला लाजतो. आपले सुख पाहू, आपलं सुख दुसऱ्यांनी घ्यावं म्हणून मी सुख, माझ्यामध्ये सुखपणा आहे तो घ्या तुम्ही असं म्हणायला तो स्वतःच बिचारा लाजतो. मग इतराला भोगण्यास योग्य होईल काय ते, मग तो स्वतः त्या सुखाचा भोग घेत नाही. आत्मा स्वतःच्या सुखाचा भोग घेत नाही आणि स्वतःला स्वतःच सुख न भोगताना तो इतरांसाठी कोणतरी घ्यावं म्हणून पाहतो. कोणतरी येईल मागायला आपल्याकडे, मग त्याला पण देऊ. स्वतः नाही घ्यायचं ते सुख, परंतु त्याच्याकडे कोणी जातच नाही, मागायला जात नाही, तर मग काय करणार तो. मग त्याच ते सुख त्याच्याजवळच कायम शिल्लक राहत. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, इतर इंद्रिय आणि विषय यांची जी सुख आहेत ना ती कमी अधिक होणारी असतात, कमी जास्त होतात. उदाहरणार्थ आपण आता साखर घेतली. आता साखरेमध्ये जी गोडी आहे ती तर ठीक आहे, परंतु ती साखर आपण जर सारखी तोंडात टाकत राहिलो तर साखर कमी जाईल ना. साखर कमी झाली म्हणजे तिची गोडी गेली ना. मग कशी का गोडी, म्हणजे हे जे सुख आहे साखरेचं ते कमी जास्त होणार आहे. लहान पोर असतात एकदम मुठभर टाकून दिलं तोंडामध्ये, लवकर संपलं त्यांचे. मोठी माणसं असतात ती एक एक दाणा सोडून दाणे जवळच दिसतात, त्यांना जास्त वेळ गोडी मिळते ती. तात्पर्य हे जे इंद्रिय आणि विषय यांचं जी सुख आहे ती कमी जास्त होतात.
पण आत्म्याचं जे सुख आहे ना ते किती घ्या तुम्ही, ते कमीच होत नाही. आत्म्याच्या सुखाला कमी जास्तपणा नाही असं ज्ञान म्हणतात. उदाहरणार्थ आता हा प्रकाश आहे. आता या प्रकाशामध्ये आपण बसलो होतो. किती घ्या तुम्ही प्रकाश करता, तुमच्या डोळ्यांना जेवढा पाहिजे असेल तेवढा प्रकाश घ्या. प्रकाशामध्ये कमी जास्तपणा होता नाही. तुम्ही वाचा, पुस्तक वाचा, काही आणखी दुसरे बारीक काम करा, किती प्रकाश घ्या. तो सूर्याचा प्रकाश आहे, किती घ्या तुम्ही, तो प्रकाश जसा कमी जास्त होत नाही. प्रकाश स्थिर आहे, अखंड आहे. जोपर्यंत आम्ही लावलेला तोपर्यंत अखंड देणार तो प्रकाश. स्थिर असतो, कमी जास्त होत नाही, अखंड असतो तो. त्याप्रमाणे ह्या आत्म्यामध्ये भरलेले जे सुख आत्मा जो स्वरूप आहे, त्यातलं ते जे सुख आहे ना ते कधीही कमी होत नाही. म्हणून आपले गुरु महाराज नेहमी सांगतात की गुरुजवळ असलेली ही जी शक्ती आहे ते जेव्हा शक्तिपात करतात, शक्ती देतात, त्यावेळेला मग तुम्ही असं म्हणाल की आता आज 10 लोकांना दिली, मग 15 लोकांना, 20 लोकांना, अशा कितीतरी लोकांना ती वाटली गेली, मग 100, 200, 400 साधक होऊन गेले, इतक्या लोकांना ती वाटली गेली, मग गुरुची शक्ती कमी होऊन गेली का? नाही. ती अखंड राहणारी वस्तू आहे, कारण ती आत्म्याची शक्ती आहे, आत्मशक्ती आहे ती. आणि आत्मशक्ती आत्म्याप्रमाणेच आहे, ती कमी जास्त होत नाही. किती लोकांना त्यांनी ती दीक्षा दिली, किती लोकांना ती शक्ती प्रदान दिली, तरी सुद्धा त्या शक्तीमध्ये कमी जास्तपणाही होत नाही. तसं आत्म्याचं आहे. आत्म्यामध्ये असलेलं जे सुख आहे ते किती त्या आत्म्याने दिलं तरी ते कमी जास्त होत नाही. मग असा जो आत्मराज आहे त्याची प्राप्ती आपल्याला व्हायलाच पाहिजे. तो प्राप्तच आहे खरं म्हणजे. प्राप्ती काय, ती काय अप्राप्ताची प्राप्ती नाहीये, प्राप्ताची प्राप्ती आहे आपल्याला. म्हणून ज्ञानोबा आपल्याला पुन्हा पुन्हा सांगताय की अरे तुमच्याच अंतःकरणामध्ये भरलेलं हे जे आत्म्याचं सुख आहे, त्या सुखाचा भोग घ्या, त्या सुखाचं ध्यान करा, त्या सुखाचं खरं स्वरूप ओळखा. आणि ते सुख जर मिळालं आपल्याला, ते सुख जर मिळालं तर मग ह्या जगाच्या सुखाची पर्वा नाही. मग या जगाच्या सुखाला कोण मानेल असं ते म्हणतात. आत्मसुख हे आत्म्याचं सुख असल्यामुळं ते दुसऱ्यांपुढे यायला म्हणे लाजत. सांगलेले पाना ते आणि का येईल काही तैसे सुखपणा येऊ लाजे. ते सुखपणा, त्या आत्म्याच्या सुखाचा सुखपणा जो आहे तो सुखपणा दाखवण्यासाठी त्या स्वरूपालाच लाज वाटते. घेऊन काय किंवा पहा माझ्यामध्ये आत्मसुख आहे, अशा प्रकारचा बरेजाव करायला त्या आत्म्याला आवडत नाही. मानवाने एक या ग्रंथकाराने उदाहरण दिलेले. एका घरामध्ये नुकतीच आता लग्न झालेली एक मुलगी आता आलेली त्या घरामध्ये. घरामध्ये आणखी पूर्वीच्या बाया आहेत. आता ही नवीन मुलगी आलेली आहे. आता ही नवीन आलेली जी मुलगी असते ना, तिला जास्त लाज लागते बिचारीला.
ती लोकांकडे सहसा येत नाही, पण ती नवीनच आली त्या घरामध्ये. ती मुलगी ज्याप्रमाणे त्या घरातल्या लोकांकडे यायला नसते, मग बाहेरच्या लोकांकडे येईल का ती? तसं ज्ञान म्हणतात की हे जे आत्मसुख आहे ते आत्म्यामध्ये भरलेलं हे आत्मस्वरूप आहे, ते त्या आत्म्यालाच आपल्या सुखाचं लोकांकडे प्रदर्शन करणं आवडत नाही, ते त्याच्यामध्येच राहत ते. आता इतर जी सुख आहेत ना त्या सुखांमध्ये त्रिपुटी आहेत ना. त्रिपुटी म्हणजे काय? 3 भाग असतात. आता उदाहरणार्थ ही साखर आहे, साखर, या साखरेमध्ये असलेली ही जी गोडी आहे ना त्याच्यामध्ये त्रिपुटी कशी पाहतात. याचा खाणारा कोणतरी पाहिजे ना. जो कोणी खाईल ना ही साखर त्याला भोगता म्हणतात. खाणारा भोगता झाला, पण कोणतरी खाणारा असल्याशिवायची गोडी कळत कशी? म्हणून साखरेचा कोणतरी भोगता असतो. साखर भोग्य आहे. भोगता काय खातो? साखर खातो. साखर हे भोग्य आहे आणि भोग म्हणजे प्रत्यक्ष तोंडात टाकून सगळं, हा भोग झाला. भोगता, भोग्य, भोग अशी ही त्रिपुटी आहे या सुखाची, साखरेच्या. आत्म्याच्या सुखामध्ये त्रिपुटी नाही. काय वैशिष्ट्य सांगितलं धनुबा. आत्म्यामध्ये असा भोगता कोण आहे? तुम्ही आत्म्यामध्ये गेल्यानंतर तुम्हीच आत्मस्वरूप होता, मग भोगता कोण झाला? आत्मस्वरूपातला आत्माच झाला. आणि कशाचा भोग होतो? त्या सुखाचा. म्हणजे ते भोग्य जे आहे ते सुद्धा त्याच्यातच आहे. तेव्हा भोगता, भोग्य आणि भोग हे आत्मस्वरूपामध्ये नाहीये, आत्म्याच्या सुखामध्ये नाहीये. अन्य सुखामध्ये ते भोगता, भोग्य आणि भोग हे त्रिपुटीनं चालतात. हा एक फरक लक्षात घ्या. ती ज्ञान आपल्याला सांगितले. तेव्हा असा जो आत्मराज आहे तो आपल्यामध्ये आहे आणि त्याच्यामधलं हे जे सुख आहे ते आपल्यालाच घेता येतं. आपणच आत्मस्वरूपामध्ये जातो, आपणच आत्मा होतो. आपणच आत्मा झाल्यामुळे ते आत्मसुख झालं ना. ते आत्म्याचं राहिलंच नाही ते. म्हणून मग तिथं भोगता वेगळा नाही राहिला. भोग्य वस्तू जी आहे ती आत्म्याची स्वरूपामध्ये आहे आणि भोग्य आत्म्यामध्ये चालतो. मग अशा प्रकारचा मोठा सुंदर विषय चाललेला आहे बाबा. दुसरा दृष्टांत उद्याला देणार आहे. ते आजच्या सत्संगाची वेळ संपलेली आहे. उद्याला आपण हा 45व्या ओळीचा विषय घेऊ. त्यामध्ये दृष्टांत आहे ज्ञानमार्गात. हा ग्रंथ म्हणजे अपूर्व आहे बाबा. तेव्हा ज्ञानमार्गाने दिलेले दृष्टांत आहेत आणि आत्म्यासंबंधी ते बोलून राहिले ना. साधा विषय नाहीये. ज्या आत्म्याचं वर्णन करता येत नाही, ज्या आत्म्याबद्दल काही सांगता येत नाही, बोलता येत नाही, अशा आत्म्यासंबंधी जणू आपल्याला अनेक उदाहरणांनी समजून देता येत. तेव्हा उद्याला आपण हा पुढचा भाग पाहू. आज सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम तत्सत.